नमस्कार, माझं नाव संदेश आवडा. स्थापत्य संवाद आणि ठाणे इंटॅक चार्टरचे कन्व्हेनियर अविनाश हरड यांच्या सहकार्याने सादर करीत आहोत संवाद विथ एक्सपर्ट. आजच्या संवाद विथ एक्सपर्ट कार्यक्रमाला आम्ही लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकपरंपरा आणि लोककला यांच्या गाढ्या अभ्यासक, पौराणिक नाट्य, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा नाट्य प्रकारांच्या जडणघडणीचा शोध घेणाऱ्या संशोधक, वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठ ठरवणारी 35हून अधिक पुस्तकांच्या लेखक आणि देश विदेशातल्या नामांकित विश्वविद्यालयांत अध्यापन आणि आख्याने देऊनही स्वतःला मास्तरीन म्हणवणाऱ्या डॉक्टर तारा भवारकर यांचं आम्ही खूप खूप मनापासून स्वागत करत आहोत. नमस्कार. तर डॉक्टर ताराबाई यांच्यावर आपण मिथक आणि देवी या दोन विषयांवर संवाद साधणार आहोत. आपण सुरुवात मिथक या विषयाने करू. मिथक हा शब्द आजच्या काळामध्ये खूप संभ्रमित असा एक शब्द आहे. काही लोकांना असं वाटतं की ते ऐतिहासिक तथ्य आहे आणि काही लोकांना असं वाटतं की ते पूर्णपणे खोटं आहे. तर आपण याच्याकडे कसं बघता आणि ह्याचं आपण बॅलन्स कसं साधू शकतो? काय सुरुवातच करायची झाली तर शब्दाच्या व्युत्पत्तीपासून, म्हणजे त्या शब्दाचं मूळ नेमकं कुठे आहे. कारण मिथ हा आपण परकीय भाषेतनं घेतलेला शब्द आहे, तो भारतीय परंपरेतला नाही. भारतीय परंपरेत आपण ज्याच्यासाठी मिथक या शब्दाची योजना केली आहे की जो ध्वनी साम्य आहे, मिथशी उच्चाराचं साम्य आहे, आणि मिथक हा ध्वनी साम्याने आलेला शब्द आहे. त्याच्यामध्ये दोन छटा येतात. आता तुम्ही म्हणालात तसं एक मायथॉस या ग्रीक शब्दापासून तो आलेला आहे मिथ हा शब्द. आणि मिथ म्हणजे मिथ्या, म्हणजे खोटं का काय सगळं, जसं तुम्ही म्हणाला की ह्याच्यात काय अर्थ नाही, हे सगळं काल्पनिक आहे असं मानणारा एक वर्ग. त्या मिथचा तुम्ही अर्थ कसा लावता आणि कोणत्या अर्थाने तो स्वीकारता त्याच्यावर अवलंबून आहे. भारतीय परंपरेमध्ये मिथ आणि मिथक हा शब्द जो आहे, तर तो मिथ हा शब्द आहे, पण तो कसा आहे, मिथ किंवा मिथ्स, तर तो ज्याला आपण लेखी याच्यामध्ये म्हटलं तर तिथे आघात आहे मिथा, आणि त्याचा अर्थ होतो जोडणं, संयुक्त करणं. हा, तर त्याच्यामुळे काय संयुक्त करायचं दोन्हीतलं, तर त्याच्यामध्ये सत्य आणि मिथ्या याचं संयुक्तीकरण आहे का सत्य आणि कल्पना यांचं संयुक्तीकरण आहे, असे प्रश्न येतात. आणि मिथचा वापर बहुधा दैवत संप्रदायाच्या अनुषंगाने केला जातो, दैवत कथांच्या. त्यामुळे भारतीय परंपरेमध्ये जी पुराण कथा ज्याला म्हणतात, त्या पुराण कथेसाठी मिथ हा शब्द वापरला जातो, आणि पुराण संकल्पनेसाठी मायथॉलॉजी हा शब्द वापरला जातो. पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये तो कल्पिताच्या अर्थाने वापरला जातो, परंतु ते कुठेतरी केव्हा तरी सत्य असेल अशी त्याच्या पाठीमागे एक धारणा असते, भूमिका असते, आणि ते दोन्हीकडे आहे. तर पुढचा माझा प्रश्न, तुमच्या सीतायण या पुस्तकामध्ये तुमचं एक वाक्य आहे, मिथक ही मानवी समूहाला पटलेली स्वप्न असतात. मी मागे जोसेफ कॅम्बेल वाचतानाही मला असेच एक मिथ आणि ड्रीम्स यांचा संबंध लावणारा एक कोट माझ्या समोर आलं होतं. ते जोसेफ कॅम्बेल म्हणतात की मिथ्स आर पब्लिक ड्रीम्स अँड ड्रीम्स आर प्रायव्हेट मिथ्स. ओके, तर स्वप्न ही आणि मिथक यांचा काय संबंध आहे? आता स्वप्न म्हटल्यावर आपल्याला झोपेत पडणारी स्वप्न फक्त आठवतात, हो, बरोबर. भारतीय परंपरेमधल्या लोकांना. तर मिथकांचा विचार करत किंवा स्वप्नांचा विचार करत असताना दोन अभ्यासक आपण डोळ्यासमोर ठेवू, एक फ्राईड आणि दुसरे जेसी जॉंग. फ्राईडची भूमिका आहे स्वप्नांच्या बद्दलची. फ्राईडचं ड्रीम अनालिसिस प्रसिद्ध आहे की माणसाला स्वप्न कशी पडतात, तर आपल्या मराठीतल्याच म्हणीनुसार मनी वसे ते स्वप्ने दिसे. जे मनामध्ये असतं ते स्वप्नामध्ये दिसतं. मग आपल्या केशवसूत नावाचे कवी होते, त्यांनी पण म्हटलेलं आहे की व्हावे ते अनाध्यानी, म्हणजे आपल्याला जे व्हावं असं वाटतं पण प्रत्यक्षात होत नाही, आणि मग ते स्वप्नात दिसतं. म्हणून मनात वसे ते स्वप्नात दिसे. प्रत्यक्षात तर काही भेटत नाही, पण मग स्वप्नात भेटतात असं.
तर हा एक भाग झाला. फ्रॉइड म्हणतो की पण मनामध्ये जी खूप गोष्ट रुजून बसलेली असते पण प्रत्यक्षामध्ये मात्र सापडत नाही, पण ती स्वप्नामध्ये दिसते. जसे जॉन म्हणतात की केवळ व्यक्तिमनामधली जे स्वप्न नसतात ते म्हणजे व्यक्तीच्या मनातल्या भावना केवळ स्वप्नात नाही दिसत, तर समूह मनाचे एक अस्तित्व ते मानतात. आणि समूह पण म्हणजे कसं ते अनकॉन्शियस म्हणजे कलेक्टिव्ह अनकॉन्शियस असं त्यांनी म्हटलंय की सामूहिक अबोध मन की ते बोधाच्या पातळीवर नसतं म्हणजे त्यात ज्ञात नसतं पण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या तळामध्ये मानव मात्राच्या ते अबोध मन हे सुप्तपणाने वास करत असतं, अस्तित्वामध्ये असतं. आणि म्हणून मनाचे दोन थर फ्रॉइडने मानलेले होते. एक जागृत मन जे आपल्याला माहित असतं आणि मग आपण म्हणतो माझ्या मनात हे नव्हतं अमकं तसं, हे जे वरवरचं मन आहे. आणि दुसरं पण तुझ्या मनात आतल्या मनात काय आहे हे तुला कुठे माहिती आहे. म्हणून जागृत मन आणि सुप्त मन अशा दोन पातळ्या, दोन लेवल. आणि त्या लेवल मधलं जे सुप्त असतं ते स्वप्नात दिसतं असं फ्रॉइड म्हणतात. आता जो त्याला आणखी तिसरी छटा जोडतात. ते म्हणतात ज्ञात पातळीवरचं एक मन असतं, जागृत असतं, सुप्त असतं, पण त्या सुप्तच्या खाली आणखीन एक अबोध सुप्त असतं आणि ते समूहाचं असतं. आणि ह्या समूहाचं अबोध सुप्त हे भूमिका कशी असते तर प्रिमॉर्डियल म्हणजे आदिम अवस्थेपासून माणसाची जात जेव्हा केव्हा सृष्टीमध्ये जन्माला आली असेल तेव्हापासून त्यांनी जे जे काही अनुभव घेतले असतील त्या अनुभवांचे खूप मोठं संचित माणसाच्या समूह मनाच्या तळाशी असतं आणि ते खूप गूढ असतं. आणि ते गूढ असलेलं जे आहे ते सहसा बाहेर येत नाही. ते मग तुमच्या स्वप्नामध्ये आणि ती स्वप्न म्हणजे काय तर त्या कलांच्या वल्लभ आहे. म्हणजे कलावंत काय करत असतो त्याच्या अतिसुप्त मनामध्ये जे आहे ते त्याच्या बाह्य स्तरावर येतात आणि तो जो मधला स्तर असतो जागृत त्याला संकीर्ण मन म्हटलंय. म्हणजे जागृत अतिसुप्त तळात असलेला आणि मधला म्हणजे ते खालनं वर यायचा प्रयत्न करतं खाली जायचा, करू का नको, बोलू का नको, सांगू का नको. ते कलावंताच्या मनात दीर्घकाळ अशी जी झटापट चाललेली असते की अतिसुप्तपणामध्ये काहीतरी जाणवत असतं पण ते शब्दात पकडता येत नाही. चित्रकाराला ते चित्रात पकडता येत नाही, कवीला शब्दात पकडता येत नाही, गायकाला सुरात पकडता येत नाही, पण काहीतरी असावं असं वाटतं. तर ते सामूहिक अबोध मनामध्ये जे दडलेलं आहे ते बाहेर येण्याची धडपड करत असतात, विशेषतः कलावंताच्या बाबतीमध्ये. आणि ते करत असताना ती जी धडपड असते ती त्या संकीर्ण मनामध्ये कुठेतरी होत असते. आणि मग करू का आणि मग ज्या क्षणी ते सापडतं त्या क्षणी तो म्हणतो वाटी सापडला मला, आलं माझ्या ह्याच्यात. तोपर्यंत ते येत नाही आणि म्हणून मग तो कुठलाही कलावंत, कारण कलावंत काय करतो प्रतीकांच्या भाषेत बोलत असतो. म्हणजे शब्द ही एक महत्वाची भाषा आपल्याला सगळ्यांना माहित असलेली. त्यामुळे कवी लेखक जे बोलतात ते शब्दातनं बोलत असतात, चित्रकार रंगातनं आणि कुंचल्यातनं बोलत असतो, गायक जो असतो तो सुरामधनं आणि तालामधनं आणि लयमधनं बोलत असतो, नृत्यकार असतो जो नर्तक असतो किंवा नर्तिका असते ती आपल्या शरीराच्या अंग प्रत्यंगामधनं बोलत असते म्हणजे व्यक्त होत असते. एकच म्हणायचे सगळ्या. आणि त्यामुळे अलीकडे प्रयोग होतात, तुम्ही कलावंत लोक एक करत असाल की एक जण कोणीतरी एक राग गात असतो, दुसरा कोणीतरी त्याला काय जाणवतो बाबा त्या रागातनं, कारण त्या सुरांचं सगळ्यांना ज्ञान नसतं पण काहीतरी जाणवत तर असतं, छान तर वाटतंय पण काय नेमकं छान वाटतंय तो चित्रकार त्याच्या चित्रामधनं उतरवण्याचा प्रयत्न करतो त्याच क्षणी. आणि त्याच क्षणी एखादा समीक्षक असेल शब्दातनं व्यक्त होणारा असेल तो त्याचे शाब्दिक अर्थ लावत असतो. काय बाबा याचा आहे हा मेघमल्हार करतोय, मेघमल्हार म्हणजे नेमकं काय असा जो प्रकार असतो की प्रत्येक जण आपापल्या प्रतीकातनं व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ती जी धडपड असते त्याच्यामुळे त्या ज्या संकल्पना मूळ संकल्पना ज्या आदिम अवस्थेमध्ये दडलेल्या असतात त्याला मग म्हणतात आर्किटाईप. कुठला तरी आर्किटाईप असतो म्हणजे कुठला तरी एक अनुभवाचा बंध, अनुभवाचा एक कोश असतो कुठला तरी, दुःखाचा असेल, आनंदाचा असेल, प्रेमाचा असेल,
द्वेषाचा असेल, कारण हे जे माणसाच्या भावना विविध प्रकारच्या आहेत त्या अंतःस्तरामध्ये कुठेतरी धडपडत असतात आणि त्याचे ते आर्किटेक्ट म्हणजे आदिबंध बनतात आणि ते कुठल्या तरी आपल्या जगण्याच्या विषयाशी निगडीत असतात. म्हणजे आता जगण्याचे विषय आपले जवळच्या कुठल्या माणसाचे नातेसंबंध, या नातेसंबंधातल्या महत्वाचं नातं कुठलं, सगळ्यात महत्वाचं नातं आई आई. जन्मजात असं. म्हणजे एक वेळ बाप माहित नसेल पण आई माहित नाही असं काही होत नाही असं. त्यामुळे मराठीमध्ये एक फार छान म्हण आहे की मुलाचा बाप मरत असणं सिद्ध करावं लागतं, आईचा आई पण हे निसर्ग सिद्ध असतं. आणि म्हणून एक मजेशीर म्हण आहे बायकांच्या मध्ये, ते तुम्हाला माहित नसते, ते मन जाणे पापा आणि आईच जाणे मुलाच्या बापा. त्यामुळे मातृत्व हा जो बंध आहे हा बंध अतिशय जबरदस्त आहे आणि तो कुठे ना कुठेतरी व्यक्त होत असतो. कारण मातृत्व म्हटलं की निर्मिती आणि वात्सल्य, प्रेम, प्रतिपाळ, संगोपन. आणि म्हणून स्त्रीच्या ज्या ज्या प्रतिमा आहेत त्या त्या प्रतिमांच्या मधनं आपल्याला हे वात्सल्य, प्रेम, संगोपन, पोषण या भूमिका आपल्याला दिसतात कुठल्याही नात्यात. मग ते मानवी पातळीवर जगण्यामध्ये ती जन्मदात्री आई असेल, आजी असेल, बहीण असेल, बायको असेल, आणखीन कोण मैत्रीण असेल, पण वात्सल्य, प्रेम आणि संगोपन म्हणजे पोषण आणि निसर्गाने जन्मदात्या मातेच्या ठाई या सगळ्या भावना दिलेल्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो माणसाच्या प्रमुख गरजा कुठल्या, तर अन्न, वस्त्र आणि निवारा. तर ते आई आपल्या शरीराचं पांघरून करून त्या बाळाला कुशीमध्ये घेत असते. बाकीचं कुठलंही जरी तिला साधन नसलं निदान ती शरीराची ऊब येते. अन्न तर निसर्गानेच निर्माण केलंय की काही काळ त्या मुलाला त्या आईच्या शरीराशिवाय दुसरं अन्न नाही मिळणार. त्यामुळे त्याचं अन्न, वस्त्र म्हणजे त्याचं शरीराचं रक्षण आणि मग त्याचा पुढचा टप्पा निवारा. आणि त्यामुळे त्या जगाच्या पाठीवरच्या सगळ्या ह्या ज्या सोयी निर्माण झाल्या, आपण म्हणतो संस्कृती संस्कृती संस्कृती, ती संस्कृती निर्माण करण्यात स्त्रीचं स्थान हे अतिशय महत्वाचं. कारण ती जन्म देणारी, ती पोषण करणारी, ती रक्षण करणारी आणि ती दीर्घकाळ काळजी घेणार. म्हणून शेतीचा शोध बाईने लावला, भांड्याचा शोध बाईने लावला. म्हणजे मातीची भांडी, पॉटरी जे आपण म्हणतो, पॉटरी कल्चर, कुंभाराचं काम. त्या कुंभकाराचं काम बाई पहिल्यांदा गडे बनवायला लागले, चुली बनवायला लागले, बाळासाठी काय कटोरा बनवायला लागले. तर हे सगळं गरज आहे, तिथे खाद्य गरज आहे. बापाला माहित नसतं पोराला आता तहान लागली, पण आईला माहित असतं. म्हणून त्या प्रेमॉर्डियल म्हणजे आदिम अवस्थेमध्ये त्या बाईला काही माती बितीची घडा कसा बनवायचा माहित नव्हता. तिने काय केलं, तुम्ही अँथ्रोपॉलॉजी जर बघितली सगळे मानववंशाचा विकास कसा झाला, तर आईने पहिल्यांदा कवटी वापरली. त्या कवटीचा उपयोग कटोरा म्हणून केला. त्यावेळेस तिथे भयभीती नाही, तिथे उपयुक्तता. त्या बाळाचं आता पोषण करायचंय, माझं पोषण करायचंय, त्याला आता नदीवर जाऊन नदीत तोंड घालून पाणी पी असं तर काही 2 महिन्याच्या बाळाला सांगता येत नाही. त्याला वर्ण पाणी दिलं पाहिजे, त्या चमचा वाटी बिटी असली काय भानगड नाहीये. मग तिला उपलब्ध जे आहे भोवतालच्या निसर्गात, म्हणून कुठल्याही मिथचं मूळ हे पुन्हा तिथला निसर्ग, मनुष्य, मनुष्याच्या गरजा आणि त्यांची आदिम अवस्थेपासून वाटचाल यावरून आपण असं म्हणू शकतो का की आदिम मानवाला जी स्वप्न पडलेली आहेत त्याचा अंश आपल्या पौराणिक कथांमध्ये पण दिसत असेल आणि त्या स्वप्नांचा संचय म्हणून ही कथा डेव्हलप विकास होत असतील असं आपण म्हणू शकतो. आता ते कथा निर्माण झाल्या ज्याला आपण मिथ म्हणतो, भारतीय परंपरेत त्याला पुराण कथा, प्राक कथा, मिथक अशी निरनिराळी नावं आहेत. प्राक कथा म्हणजे सुरुवातीची कथा, प्रारंभीची कथा. विश्वाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही कथा संभार बघितला, कथांचं विश्लेषण केलं
तर एक प्रकारच्या कथा या जगाच्या पाठीवरच्या सगळ्या भाषेत आणि त्या म्हणजे विश्वाची उत्पत्ती कशी झाली. म्हणजे भारतीय परंपरेमध्ये ते मनू आणि मासा ही गोष्ट माहिती आहे की प्रलय झाला, हो. सगळं वाहून चाललंय आणि मग ते मनू नावाचा कोणतरी एक असा हिरो ज्याला आपण आणि ते हिरोनी त्याला वाचवलं आणि त्याचं सगळं संस्कृतीचे काय आदिम होते, मग ते काय गुरं दोरं रप्पी धान्य धुन्य ते सगळं त्या नौकेमध्ये घातलं. तशी तिकडे युरोपमध्ये नोहाची नौका, तर तिकडे नोहाची नौका जगाच्या पाठीवरच्या सगळ्या पालकांच्या मधनं प्रारंभीची मिथक जी आहे ती विश्वोत्पत्तीची मिथक आहे की विश्व कसं निर्माण झालं आणि मग त्याच्यामध्ये ज्याचे पर्याय निरनिराळे येत असतात की मग आकाश आणि पृथ्वी हे पहिल्यांदा टेकलेले होते, मग कोणतरी एक म्हातारी आली, मग ती झाडायला लागली. हे अशा कथा आपण लहान मुलांना आजही सांगताना दिसतो. मग ती हळूहळू वर झाली, मग ते तिचं डोकं लागलं, मग ते आभाळ वर वर गेलं, पृथ्वी खाली राहिली, मग ती वाटीसारखी झाली, अमुक तमुक. विश्व उत्पत्तीच्या कथा आणि त्याचे ते आधी बनलं म्हणजे आर्किटेक्ट्स. हे आर्किटेक्ट्स निरनिराळे आणि मग ते आर्किटेक्ट्स रिपीट होत राहतात. बरोबर. म्हणजे आता मातृत्वाचा हा एक आर्किटेक्ट, तसा म्हणजे त्याला मदर आर्किटेक्ट तसा फादर आर्किटेक्ट. आणि मग जगाच्या पाठीवरच्या अनेक कथांच्या मध्ये असं असतं की बाप आणि मुलगा लहानपणी कुठेतरी बिछुडलेले आहेत, दुरावलेले आहेत, पण पुढे कुठेतरी केव्हा तरी त्यांची भेट होते, आईची किंवा वडिलांची सुद्धा. आणि मग त्यांना काहीतरी आपुलकी वाटायला लागते, आपोआप वाटायला लागते. किंवा दुसरं मुलाच्या आणि वडिलांच्या बाबतीत विशेषतः मुलगा नर अपत्य असेल तर त्यांच्यामध्ये एक प्रेम तरी नाही तर द्वेष. आणि त्यामुळे त्या मायथॉलॉजीमध्ये एक प्रकारच्या कथा अशा आहेत किंवा एक सिद्धांतच असा आहे की प्रत्येक पोरगा हा बापावर मात करायला बघत असतो आणि एका टप्प्यामध्ये बाप आणि मुलगा हे वैरी होतात. हे बऱ्याच लेखकांमध्ये आपल्याला दिसतं, बऱ्याच लेखकांच्यामध्ये दिसतं आणि प्रत्यक्षामध्ये त्याचे अनुभव येतात की नाही तेही पहा. येतात. कारण एकाच बिझनेस मध्ये जर मुलगा आणि बाप असला तर पहिल्या ते समन्वय करण्याचा प्रयत्न करतो, मग हळूहळू मतभेद होतात, मग संघर्ष होतात आणि मग ते वैरत्वाकडे जातात. तर ही परत जगण्याची जी तुमची रीत आहे त्याच्यातनं परत मिथकही निर्माण म्हणजे कथाही निर्माण होतात, तुमच्या जगण्याचा अनुभव आणि त्याची प्रतिकत त्यात येतात. असं तेव्हा मदर आर्किटेक्ट, फादर आर्किटेक्ट, आणखीन एक आर्किटेक्ट महत्वाचा असतो. तो म्हणजे ऐन वेळेला कोणीतरी आपल्याला आधार देतं, शहाणपण शिकवतात आणि आपल्याला काही मोकळं सोडत नाही. आपल्याला निराधार झालो वगैरे असं वाटत असलं तरी कोणीतरी घेतं आणि मग तो त्याला म्हणतात वाईज ओल्ड मॅन की अनुभवी शहाणा वृद्ध असा कोणीतरी असतं. तो येतो आणि तो म्हणतो असं काय करता, अमुक काय करता. तो समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आणि तो तुम्हाला आयुष्यात मार्ग दाखवत असतो. म्हणजे ज्याला आपण गुरु म्हणतो, मार्गदर्शक म्हणतो, मेंटॉर म्हणतो. तर तो असा कुठेतरी भेटतो आणि मग तो तुम्हाला कलांच्या मधनं सुद्धा सगळीकडे दिसतो. की आता तुम्ही सगळ्या जुन्या कथा बघा तिथे की कोणीतरी असं मार्ग विचारत असतं, काहीतरी शोधत असतं आणि मग त्याला कोणतरी एक ऋषी भेटतात, कोणतरी एक म्हातारा भेटतो, कोणीतरी एक म्हातारी भेटते आणि मग हे कुठेशी आहे, मग तो सांगतो हा डोंगर ओलांडून जा, ते पर्वत ओलांडून जा. सगळ्या कथांच्या मध्ये असं पुष्कळ आपल्याला दिसतात की तो मार्गदर्शक असतो. वाईस ओल्ड मॅन म्हणजे शहाणा अनुभवी वृद्ध. तर तो येतो. फार कशाला अगदी मराठी चित्रपट सुरुवातीला निघाले त्यावेळेला ते चित्रपटांच्या मध्ये सुद्धा ते नायक नायिका काहीतरी अडचणीत आलेले असतात त्या आणि रस्त्याने कोणीतरी एखादा फकीर साधू गाणं गात चाललेला असतो आणि मग त्याच्यातनं त्यांना काहीतरी संदेश मिळत असतो. प्रभातचे चित्रपट जुने तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये पुष्कळदा असं दिसतात. तर कलांच्या मध्ये याची प्रतीक कुठे ना कुठे जे आपल्याला दिसतात आहे. आदिम अनुभव हा महत्वाचा आपला मुद्दा. प्रिमॉर्डियस आणि प्रिमॉर्डियल ट्रूथ हा या प्रतीकांच्या मधनं व्यक्त होतं आणि ती प्रतीक ही आर्किटेक्ट
मग तो आर्किटेक्ट असतो, मग तो रिपीट होत असतो बऱ्याच वेळेला, आणि मग त्याच्यातनं लोककथा निर्माण होतात. ओके, इंटरेस्टिंग. एका स्वप्न, मिथका आणि कला यांचा एक व्यवस्थित संबंध यातून आपल्याला समजून येतो. पुढे आपण थोडं भारताकडे वळू. मुख्यतः भारताचे हाऊ इंडिया प्रिझर्व इट मेमरी. तर रवींद्रनाथ टागोरांचं एक वक्तव्य आहे. ते म्हणतात की इंडियाज हिस्ट्री हॅज नॉट बीन ऑफ द राईज अँड फॉल ऑफ किंगडम्स. इन आवर सोसायटी रेकॉर्ड्स ऑफ धीस डेज हॅव बीन डिस्पाइज्ड अँड फॉरगॉटन. India's history is of our social life and attainment of spiritual ideals. तर एक सामान्यतः आपण असं बघितलं तर ऐतिहासिक तथ्य फार कमी लोकांना माहिती. आता मी जर का जाऊन लोकांना विचारलं की गौतमीपुत्र सत्यकर्णी कोण आहे, तर फार कमी लोकांना माहिती. पण जर का विचारलं अर्जुन कोण आहे, राम कोण आहे, उषा कोण आहे, अनिरुद्ध कोण आहे, हे छोटे छोटे मायथॉलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत हे सगळ्यांना तोंड पण. तर हे असं का आहे? असं कोणी जाणून बुजून ठरवलंय की आपण एक प्रकारचाच इतिहास लक्षात ठेवायचा आणि दुसरा नाही, विसरायचा? नाही, असं काही नाही. आता त्या सोसायटीचे एक चढण लागली. त्याला एक कारण असं असतं की तिथला भूगोल. ओके. भारताचा भूगोल असा आहे, म्हणजे इथलं एन्व्हायरमेंट असं आहे, वातावरण असं आहे की ते तुम्हाला खूप सुरक्षा देत असतं. म्हणजे जगाच्या पाठीवर जितक्या टोकाची अशी हवामानं किंवा हे असतात तशी नाहीये. आपल्याकडे म्हणजे कसं उन्हाळा खूप झाला हा, पण 4 दिवसांनी पाऊस पडेल बरं का. हा एक जो दिलासा आहे, म्हणजे एक भयही आहे ते होईल का नाही, आणि त्या भयावर उतारा पण आहे. आणि मग त्याच्यातनं आपल्या देवतांची निर्मिती होते, मग दैवत कथांची निर्मिती होते. मग ते एकीकडे वरून पण येतो, तिथे वसंत पण येतो, असं वरून पाऊस पडणारा देवी असतो. आणि मग त्या देवांची सुद्धा आपण कॅटेगरीज करत असतो. तर शेवटी निसर्गाशी बांधणं आणि मिक्सचं, कारण ते प्रिमॉर्डियल जे काही सगळं आहे, आदिम जे आहे ते निसर्गानंच आलेलं आहे. आणि निसर्गाशी त्याचं खूप जवळचं नातं, किंवा ते अभिन्नच आहे, ते एकमेकापासून वेगळं नाही. तर आपण असं म्हणू शकतो का की मानवाची या ज्या कथा आहेत त्यांच्याशी भावनिक जवळीक जास्त असल्यामुळे या गोष्टी मानवाच्या. भावनिक जवळीक म्हणजे त्याचा अनुभव असतो. ओके. अनुभव असतो आणि अनुभवातनं भावना निर्माण होते. म्हणजे अमुक व्यक्ती मला मदत करते आहे, मग त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं. नुसतं पाहिलं आणि झालं ते फक्त चित्रपटात होऊ शकतं, डोळ्यात बसायला वगैरे. प्रत्यक्षामध्ये अनुभव घ्यावा लागतात, आणि मग त्या अनुभवातनं तो इमॅजिनेशन करत असतो, मग तो कल्पनेकडे जातो, नाही असं नाही. ओके. ओके. इथून आपण आपण थोड्या लोककला आणि लोकसंस्कृतीकडे वळू. मी मागे एकदा मिथिला प्रदेशातील प्रचलित लोकगीतांचा प्रकार आहे ज्याला गालीगीत असे म्हणतात. या गालीगीतांचा एक कार्यक्रम मी अटेंड केला होता. तर त्या मिथिलाच्या ज्या एक स्त्री होती ज्या गालीगीत गात होत्या, त्यांच्या एका गाण्याचा अर्थ असा होता की त्या ज्या राम आणि अयोध्येवर आलेले जे वऱ्हाडी होते त्यांना ते दिवसर होते, त्यांच्यावर हिमरस कमेंट करत होते आणि त्यांना असं म्हणत, आणि पुत्रकामेष्टी यज्ञ जो सांगितला जातो की ज्याच्यामुळे मुलांची जन्म झाली दशरथाच्या. तर त्या स्त्रिया एक रॅशनल एन्क्वायरी करतात की आम्हाला माहित नाही का मुलं कशी होतात, तीर खाऊन मुलं होतात, हे कोणाला फसवताय तुम्ही. तर आता आणि तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पण असं लिहिलं आहे सीतायणमध्ये की अनेक मिथकांतून पौराणिक व्यक्तिरेखांच्या गुणदोषांचं मूल्यमापन लोकमानस निर्भय व मुक्तपणे करताना दिसतं. रामकथेत परखड मूल्यमापन बहुधा स्त्री गीतांतून केलेलं दिसतं. तर तुम्हाला लोक परंपरामध्ये विवेक आणि चिकित्सा या गोष्टी कुठे कुठे आणि कशा दिसतो? नाही, दर खेपेला ते दिसतं असत आहे, परंतु स्त्रीचे म्हणून जे अनुभव आहेत तिचे वैयक्तिक, तर त्याच्यातनं ते जाणवतं. म्हणजे तिच्यावर जर कोणी अद्भुतता लादायला गेलं तर ती ते, म्हणजे तिचं स्त्रीत्व नाकारून, तर ती ते नाकारत, म्हणजे ती ते सहन करत नाही, आणि ती वास्तव हे करत असते. आणि त्यामुळे लोकपरंपरेमधली मिथक किंवा लोककथा म्हणूया, आता त्याला टेल टाईप म्हटलं जातं, की कथांचे निरनिराळे प्रकार असे असतात ते. तर त्यामुळे
ज्याला मगाशी आपण म्हटलं की आदिमिथक हम्म. किंवा आर्किटाईप हम्म. आणि रिपीटेड आर्किटाईप, हम्म. ते रिपीटेड परत येत असतात पुन्हा पुन्हा अशा. आणि मग त्याच्यातनं टेल टाईप निर्माण होतात. मग निरनिराळ्या कथा आणि मग अनेक कथांच्या मधनं एकच सूत्र आपल्याला दिसतं असं. म्हणजे भावाभावांचं काय प्रेम असेल, वैर असेल, आई वडील, मुलांचं काय हे असेल, असं सगळं ते असतं. तर बायकांच्या गीतांच्या मधनं हा जो तिचा अनुभव आहे, तो अनुभव मात्र तिचा जो नैसर्गिक अनुभव आहे, प्राकृतिक अनुभव आहे, तो प्राकृतिक अनुभव ती निर्भयपणे व्यक्त करते. तो रॅशनल असतो असं काही म्हणता येणार नाही त्या वेळेला. कारण आता जसं तुम्ही सांगितलं गांधीगीतांच्या मध्ये त्या बायका हा प्रश्न विचारतात, तसं त्या सीतायनमध्ये तर मी बऱ्याच कथा लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक बेंगॉली आहे, रामायण आहे, त्याच्यानंतर कन्नड आहे, नंतर महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या ओव्या आहेत, आदिम आहे. तर ते आमचे विदर्भातले एक मित्र त्यांनी याच्यावर आदिवासी गीतांच्यावर संशोधन केलेलं आहे. आणि कोरकू नावाची जमात आहे त्या मध्य भारतामध्ये, कोरकू. त्या कोरकूंची गीतं त्यांनी लिहिलेली आहे. आणि त्या कोरकू गीतामध्ये एका गीतामध्ये असं आहे की जे आता भक्त लोकांनी ऐकलं तर त्यांना वाटेल हे काहीतरी खोटं सांगतात, परंतु मी ते माझ्या पुस्तकात त्याचे संदर्भही नोंदवलेले आहेत. आणि आमच्या त्या मित्रांनी जे संशोधन केलेलं आहे तर त्यांनी पण ते संदर्भ नोंदवले, त्यांनी रेकॉर्डिंग करून घेतलंय. त्याच्या गीतामध्ये ती सीता काय करते की ती आदिम जमातीमध्ये राहते आणि तिथे रावण येतो. मग तो रावण दिसायला रुबाबदार, धनुष्यबाण वगैरे असा असलेला, आणि सीता आपणहून त्याच्याकडे आकृष्ट होते. ते गीत आहे आणि ते गीत त्यांनी त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर सीता आपणहून रावणाकडे आकृष्ट होते आणि त्याचं वर्णन करते ती त्या आदिवासी कोरकू गीतामध्ये, की त्याचा चेहरा कसा आहे, त्याचे बाहू कसे बलदंड आहेत आणि तो कसा रुबाबदार आहे वगैरे वगैरे असं. तर हे स्त्री सुलभ आहे. म्हणजे कोणी जर तिला आकर्षित करणारा पुरुष आला तर त्याने त्याच्याकडे आकर्षित होणं हे स्वाभाविक आहे. आणि हे फक्त मग तिच्याच असं ना. आणि त्यामुळे पुरुष हा नेहमी संशयाच्या बोऱ्यात असतो. आणि आपल्याकडे कसं आहे किंवा जगाच्या पाठीवर सगळीकडे की पुरुषाला फ्रीडम आहे की तुला किती स्त्रियांच्याकडे आकृष्ट हो, परंतु स्त्रीला मात्र नाही. आणि विशेषतः भारतामध्ये, आणि भारतामध्ये आपले देव सुद्धा तुम्ही बघा, लोक परंपरेतले देव, याच्यामध्ये एकच बायको असलेले किती देव आहेत. अगदी खंडोबा, विठोबा, बिरोबा सगळे, म्हणजे ज्यांना आपण बा म्हणतो. तर ते सगळ्यांचं तुम्ही जरा वैयक्तिक हे बघा, कथा बघा, त्या कथा म्हणते दोघां वगैरे, त्या कथांच्या मध्ये ते सगळे अनेक बायकांचे चालले आहेत. आमचे एक अमेरिकेतले मैत्रीण अँड बेल्डहाऊस, त्यांनी अमेरिकेमध्ये आमचं एक सेमिनार झालं, तिथे पेपर वाचलेला होता आणि त्याच्यामध्ये 2 बायकांचे दादले. म्हणजे अगदी आमचा विठोबा जरी म्हटला तरी बाई रुक्मिणी, बाई सत्यभामा हे आहे. कृष्णाचं तर सोडून द्या. प्रभू रामचंद्र वेगळे का, तर ते एकपत्नी. रामाचं कौतुक तेवढ्यासाठी एकपत्नी, नाही तर बाकीच्यांचं काही तसं, म्हणजे तसं म्हणून कौतुक नाहीये, बाकीचं सगळं सोडून द्या. पण म्हणून त्याचं कौतुक की त्यांनी दुसऱ्या बाईकडे, पण लोक परंपरा ते मानायला तयार नाहीये. त्यामुळे लोक परंपरेतल्या अनेक कथांच्या मधनं, गीतांच्या मधनं रामाला सुद्धा एकपत्नी ठेवलेलं नाहीये. कमीत कमी तो आकर्षित झाला. म्हणजे ते प्रत्यक्ष त्यांनी काही कृती करो किंवा नको, तर कुठल्याही पुरुषाच्या बाबतीमध्ये तो आकर्षित तर होऊ शकतो. मग तशी स्त्री नाही का आकर्षित होऊ शकत, तशी तिथे सीता आकर्षित झाली रावणाकडे. अशी तर बायका ह्या दीप होत आलेल्या आहेत. पण तसं आता मराठीमध्ये आणखीन एक पारंपरिक असं कथा गीत आहे की ज्याला आपण
नाट्यगीत म्हणल्यासारखंच आहे आणि त्याचे प्रयोग झालेले आहेत. आमचे विठ्ठल उमप करत होते पंढरपूरचे आणि आता त्यांचा मुलगा नंदेश उमप करत असतो आणि ते महाभारतातलं आहे. आणि ते महाभारतातला त्याला जांभूळ आख्यान असं. ओके. तर आता त्याच्यामध्ये द्रौपदी एक अशी आहे की जिला 5 पती आहेत. ते अपवादात्मक आहे. संबंध आमच्या मायथॉलॉजीमध्ये स्त्रीला एकापेक्षा जास्त पती आहेत असं कुठेही नाही. उलट तिच्याबद्दल संशय जरी आला तरी तिला नष्ट केलेला आहे. त्या रेणुका जमदग्नीची कथा नाही का, की त्या जमदग्नीला नुसता संशय आला की आपल्या बायकोचं काहीतरी चित्त विचलित झालंय. त्याने लगेच ते आपल्या मुलाला सांगितलं परशुरामाला आणि तिचं मस्तक उडवून टाकलं असं. तर त्यामुळे बाईच्या शीलाच्या बाबतीत संशय जरी आला तरी पुरुष हा प्रचंड व्हायलंट होतो, आक्रमक होतो आणि तिला नष्ट करण्याच्या मागे लागतो. अशा कथा मायथॉलॉजीमध्ये आहेत, लोककथांच्या मध्ये प्रत्यक्षात तर आहेतच आहेत. आज जरी वर्तमानपत्र उघडलं तरी 2-4 बातम्या अशा प्रकारच्या असतात आपल्याला दिसतात. तर त्या याच्यामध्ये लोकगीतांच्या मध्ये ते जांभूळ आख्यान आहे. त्याच्यात द्रौपदीला आता ते सोडून 5 नवरे. आता ते तिने तिच्या इच्छेने केलेत का नाही हा भाग वेगळा. ते त्या कथा वेगळ्या आहेत ते आपल्याला माहिती आहे. परंतु तरी सुद्धा तिचं मन 6व्यावर गेलं आणि तो 6वा कोण, कर्ण. आणि मग त्याच्यावर ते सगळं आख्यान उभं राहिलेलं आहे, कथा उभी राहिलेली आहे. ते कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं म्हणजे पागळलं. आता प्रत्यक्षामध्ये ती त्याच्याबरोबर गेली नाही गेली हा भाग वेगळा. परंतु स्त्रीच्या बाबतीमध्ये एकापेक्षा जास्त पती असले तरी आणखीन कोणाकडे तरी मन आकर्षित होणं शक्य आहे का नाही, मानसिक दृष्टीने. प्रत्यक्ष कृती काही कोणी करेल किंवा नाही, पण ही शक्यता स्त्रिया त्यांच्या कथांच्या मधनं गीतांच्या मधनं व्यक्त करतात. अभिजन परंपरेमध्ये असं कोणी व्यक्त करणं सुद्धा पाप ठरलं. असं कसं तुझ्या मनामध्ये. आणि एखाद्या म्हणजे आधुनिक स्त्रीने जर अशी कथा वगैरे लिहिली तर म्हणते ही स्वतः भ्रष्ट आहे, तिच्यावरच आरोप करून मोकळे होईल. तर ही अभिजन परंपरा आणि लोकपरंपरा याच्यामधला हा फरक आहे. ही लोकपरंपरा ही नैसर्गिक दृष्ट्या ज्या नैसर्गिक भावना आहेत त्या अभिव्यक्त करते आणि अभिजन परंपरा जी आहे तर ती त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी लपवून छपवून करते. त्यामुळे लोकपरंपरा आणि अभिजन परंपरा याच्यामधली जर एक सीमारेषा आखायची झाली तर मराठीमध्ये या लोकसंस्कृतीचा अभ्यास करणारे आणखीन एक अभ्यासक होते द ग गोडसे. तर ते खरं म्हणजे नाटकामध्ये नेपथ्य रचना वगैरे करणं, आर्किटेक्ट असे कलाकार होते खूप मोठे. ऐकून माहिती असेल तुम्हाला द ग गोडसे. त्या द ग गोडशांनी खूप अभ्यास केला, खूप बारकाव्याने त्यांनी त्यांचे अनुभव गेले आणि त्याच्यात त्यांनी लोकपरंपरा आणि अभिजन परंपरा याच्यामधली नेमकी सीमारेषा 2 शब्दात सांगितली. ते म्हणाले लोकपरंपरेला तिची एक गती असते आणि त्या गतीनुसार ती जात असते. ते काय कुठले रोखटोक वगैरे बघत नाही. असं स्वाभाविकपणे व्यक्त होणं, नैसर्गिकपणे व्यक्त होणं हा म्हणजे. म्हणून आपण लोकगीत बघा, माणसं रात्र गाणं म्हणत असतात. ते आदिवासी लोकांचे नृत्य रात्र करत असतात. त्याच्या उलट तुम्ही थिएटरमध्ये कोणाचं नृत्य पाहायला गेलं तर त्याला वेळेचं बंधन असतं की 10 मिनिटात नृत्य, 5 मिनिटात होईल. चित्रपटामध्ये गेलं तर 3.5 मिनिटात होईल, एखादं 2.5 मिनिटातच ते संपवा वगैरे. त्यामुळे तुम्ही अभिजन परंपरेकडे गेलात की तिथे वेळेचं बंधन, सादरीकरणाचं बंधन, अभिव्यक्तीचं बंधन असं येत जातं. लोकपरंपरेत ते काही नसतं. तिथे म्हणजे चित्र काढायला गेलं तर आता लोककलाकारांची जुन्या पण गुहेवर चित्र, सबंध गुहेवर त्यांनी आपलं करून ठेवलेलं किंवा हे केलेलं असं आपल्याला दिसतं. तर ते तुम्हाला चित्र चौकट टाकावी लागते. तर ही बंधनं आहे, स्थळाची बंधनं, काळाची बंधनं, अवकाशाची बंधनं, अशी स्थल, काल आणि अवकाश कुठल्याही कलेला सादर करणारा. तर हे होत असतं. म्हणून द ग गोडसे म्हणतात की लोकपरंपरा आहे ती गतिमानी आणि मग ती गती सर्व बाजूने असते, नुसती वेळाचीच असं नव्हे. स्थल, काल, अवकाश सर्व प्रकार.
आणि अ, अ, अभिजन परंपरा आहे ती गणित मान्य आहे. गणित म्हणजे एका चौकटीमध्ये बसवणं. मग स्थळाची चौकट, काळाची चौकट, वेळेची चौकट, म्हणजे त्याला एक बंदिस्तीपणा आहे. त्यामुळे अभिजन परंपरेमध्ये बंदिस्तपणा आहे. आणि म्हणून मग तुम्हाला ती चित्र सुद्धा आता इथे एक म्युरल करायचं, पण या भिंतीचं एवढंच माप आहे आणि त्याच्यातच ते बसवायचे. बरोबर आहे ना चित्रकार? आणि त्याच्या उलट तुम्ही एखाद्या मंदिरात गेलात आणि मोठा आवार असला, किती कसा तुम्हाला फार काय बायका रांगोळी काढतात त्याच्यामध्ये असतात. की तुमचं आता टिचभर अंगण असलं तर बायका आपले 4 ठिपके मारून कुठेतरी हे करतात. त्याच्या उलट बंगालमध्ये जुन्या काळामध्ये अल्पना नावाचा रांगोळीचा प्रकार आहे. म्हणजे निरनिराळ्या आणि त्याला माध्यमं वेगळी वेगळी वापरतात. म्हणजे आपल्याकडे ते शिरगोळ्याचे पूड वापरतात आणि तिथे बंगालमध्ये तांदूळाची पिठी पाण्यामध्ये घालून म्हणजे पेंटिंग जशी पेस्ट तयार करतात तशी ती पाण्यात तांदूळाच्या पिठीची पेस्ट तयार करतात. काडीला एखाद्या ते गुंडाळतात, कापूस गुंडाळतात आणि मग ते आकृती काढतात आणि त्या आकृती मुक्त शैलीमध्ये असतात. ओके. आपल्याकडे कसं ते ठिपके काढा, मग त्याचबरोबर ते भौमितिक रेषेमध्ये बसवा, गोल, चौकोन, त्रिकोण वगैरे. तर ते तिथं तसं नाहीये. तर अल्पना म्हणजे ती कल्पना असते. आणि मग त्याची किती किती म्हणजे एक मध्य घेते, त्या मध्याच्या भोवती ती काय अलंकरण म्हणजे नक्षी असते, त्याला अलंकरण म्हणतात चित्रकलेच्या भाषेत. बरोबर आहे ना? तर ते अलंकरण करत जाते आणि मग ते अंगण किती मोठं असेल तेवढं ते अलंकरण करत 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 जातात त्या. तर ही मुक्त शैली. तेव्हा लोकपरंपरेमध्ये तुमचं माध्यम कुठलंही असू दे, मुक्तता तेव्हा हा महत्वाचा भाग. आणि त्या मुक्ततेमुळेच त्यांना हा. रॅशनल आणि चिकित्सक प्रवृत्तीने मांडता व्यक्त होता येतं. ओके. ओके. सो मित्रांबद्दल दिलेल्या या सविस्तर उत्तरांबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण दुसऱ्या विषयाकडे येऊ, देवी गॉडेसेस. मिथ्य इतकंच हा चुकीच्या संकल्पना ज्ञान आणि अर्थहीनता याने ग्रासलेला एक सब्जेक्ट आहे. तर आपण देवींचा उत्सव आणि देवींची आराधना संपूर्ण भारतभर वर्षभर काही ना काही माध्यमातून त्यांची उपासना चालू असते. देवींची खूप रूपे संपूर्ण भारतात विविध समाज आपापल्या पद्धतीने त्यांची उपासना आणि आराधना करत असतात. तर आपण जर का या देवींच्या उत्पन्नाची शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला किती मागे जावं लागेल? आधी आधी मग. मगाशी सांगितलं ना की पहिलं आश्रयाचं स्थान कोण? आई. आई. निर्मितीचं स्थान कोण? आई. कारण परमेश्वराची आराधना किंवा जे काय आपण देव 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 म्हणतो तो कशात त्याने आम्हाला निर्माण केला. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले तर त्याला निर्माताच म्हणायचे, देव न म्हणता. तर तो देव आता स्त्री ही मातृशा उत्पादनशा म्हणजे ती निर्मितीच आहे, निर्माण. पोषण आहे काही काळापर्यंत, रक्षण आहे तिथल्या. आणि हा जो काही एक युटोपिया निर्माण झाला कल्पनाबंध पुढच्या काळामध्ये, ही स्त्री दुबळी आहे. आपल्या लोकदेवतांच्याकडे सगळ्या पाहिलं तर कुठलीही स्त्री देवता दुबळी नाही. किंबहुना ज्या ज्या वेळेला पूर्वी देवांच्यावर आक्रमण झाली, कथा सांगतात आपल्याला, मायथॉलॉजी सांगते, त्या वेळेला स्त्री देवतांनी त्यांना वाचवलंय. म्हणून सगळ्या स्त्री देवता ज्या आहेत त्या शस्त्रधारिणी आहेत. म्हणजे बंकिमचंद्रांनी सुद्धा वंदे मातरम गीत लिहिलं, त्याचं राजकारणात काही का होईना, पण ते जर वर्णन नीट पुढच्या बाजूला वाचलं तर ते शस्त्रधारिणी आणि असुर संहारिणी. आणि मग आपल्या संबंध मायथॉलॉजीमध्ये जे 2 पक्ष असतात, कारण कुठल्याही कथेमध्ये द्वंद्व निर्माण झालं तर उत्सुकता निर्माण होते. म्हणजे सरळ जर काही चाललं तर काय आपण फार तिकडे लक्ष देत नाही, पण कोणतरी मध्ये आलं म्हणजे याने तिला पाहिलं, तिने त्याला पाहिलं, मग त्यांचं दोघांचं प्रेम बसलं आणि मग लग्न झालं, काही गंमत नाही वाटत.
पण मध्ये कोणतरी आलं मग तो बाप विरोध करणारा आला, बापू आला, गल्लीतला दादा आला, अरे आता गंमत आहे बरं का. तर हे जे काय संघर्ष क्रायसिस असतो आणि सुप्त असला का तो क्रायसिस असतो, म्हणजे नुसती चकमक असते. आणि मोठ्या प्रमाणावर झाला तर तो संघर्ष असतो. आणि त्यामुळे आपल्या सगळ्या ज्या कथा आहेत मायथॉलॉजी मधल्या जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही, त्याला एकच शब्द वापरायचा त्याला, तर देवासुर संग्राम कथा. देव आणि असुर यांच्यामधला संग्राम. मग असुराच्या ठिकाणी कोणाची तरी स्थापना करायची आणि देवाच्या ठिकाणी कोणाची तरी स्थापना करायची. आपल्याला जे नको असेल त्याला असुर म्हणायचं, जे हवं असेल त्याला देव म्हणायचं. ते आजही चाललंय. पॉलिटिक्स मध्ये आपण तेच बघतो की अमका तमका हा शत्रू आहे. शत्रू म्हणजे असुर. आणि तो वाईट वाईट करणारा आहे. तो वाईट करतो तो असुर आणि जो चांगलं करतो तो देव, असं. आणि म्हणून देवासुर संग्राम कथा, देव आणि असुर यांच्यामधला संग्राम. आणि तो त्याचं मूळ जे आहे ते मात्र निसर्गामध्ये आहे, प्रकृतीमध्ये आहे. कारण प्रकृती कशी आहे की वेळेवर पाऊस पडला, धनधान्य आलं तर कृपाळू आहे, देवासारखी आहे. परंतु ती उग्र झाली, पाऊसच पडला नाही. 12 वर्ष दुष्काळ पडला दुर्गा देवीचा बंगालमध्ये. काय झालं? अवकृपात आहे. किंवा अति पाऊस पडला आणि ते घरं बुडायला लागली, धरणं फुटायला लागली, तरी अवकृपा झाली. त्यामुळे एक कृपा किंवा अवकृपा. त्यामुळे कृपा केली तर त्याच्याबद्दलची कृतज्ञता. देवाच्या आपण उपासना 2 मार्गाने, एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि दुसरं भयमुक्तीसाठी. ते बाबा असं भविष्यात नको घडायला, आधीच आपण हे केलेलं बरं. त्यामुळे आपल्या घराघरामध्ये जे रिच्युअल्स चालतात त्याच्या पाठीमागची कारण विचारली तर काय सांगितलं जातं की वाईट नको व्हायला, त्यांचं शांतवन केलं पाहिजे. आणि स्त्री देवतांच्या बाबतीत तर असं मोठ्या प्रमाणावर दिसतात. कारण ती नुसती जन्माला घालणारी नाही, ती प्रतिपादक आहे. आणि म्हणून ती सुफलन धारिणी आहे. म्हणून आपली जी सगळी व्रत वैकल्य रिच्युअल्स जे आहेत ती सुफलनाशी बांधलेली आहे, निर्मितीशी बांधलेली आहे. आणि म्हणून ती बालकांच्या आरोग्याशी बांधलेली आहे, लहान मुलांची. म्हणून लहान मुलांच्या बालकांचं रक्षण करण्यासाठी बायका नवल बोलतात स्त्री देवतेला. गणपतीला आणि शंकराला नाही नवल बोलत. कुठेतरी अमाई जनाई जो काही लम्मा अशा आमच्या गावातली जी कुठली देवी असेल, शीतळाई, तिला बोलतात. बाळ जन्माला आलं की ओटी कोणाची भरतात? शीतळाईची, गावातल्या देवीची. मग ती गावातली देवी उघड्यावर असेल, तिला मंदिर नसेल, ती कुठल्या तरी पारावर बसलेली असेल, तिची मूर्ती ओबडधोबड असेल, तिला काय कोणी नीट हे करत नसेल, पण त्या बाळाला तिच्याच बरोबर राहायचं. कारण तिची प्रतिपालक शक्ती राहू द्या. बाळ होत नसलं घरामध्ये, अपत्य होत नसलं, नवस स्त्री देवतेला असतं की अपत्य धारणा होते, म्हणून ती सुफलन फर्टिलिटी. तर सगळ्या स्त्री देवता ज्या आहेत आपल्या, अगदी ग्रामदेवतेपासून ते अभिजन स्तरापर्यंतच्या या निर्मितीशी संबंधित. म्हणजे आपण 3 स्त्री देवता प्रमुख मानतो, महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी. तर त्याच्यामधले लक्ष्मी ही निर्माती, सरस्वती हे कलांचं बुद्धी आणि कला, आणि काली संहारिणी, कारण ते संहार केल्याशिवाय. आणि याच्या तिन्हीच्या ज्या देवता आहेत त्या स्त्री देवताच आहेत. त्यामुळे स्त्री देवतांचं महात्म्य आधी स्त्रीचं महात्म्य लक्षात आल्याशिवाय स्त्री देवता होत नाही. कारण माणसाला जो प्रत्यक्षात अनुभव येतो त्याच्यातनं ती मिथ निर्माण होते. लौकिक आणि अलौकिकाचा सांधा त्या मिथ मध्ये. लौकिक म्हणजे प्रत्यक्ष जीवनातला अनुभव, आणि अलौकिक अशी तिची शक्ती असते, तिच्याशी मानसिक दृष्ट्या आपण त्याची सांधेजोड करतो आणि त्याच्यातनं निघते यश. आणि म्हणून मग आपल्या प्रतिपालक देवता त्यांना आपण म्हणून, त्या प्रतिपालक देवता या स्त्री देवता आहेत.
आणि संहार करणारी स्त्री देवता आहे. म्हणजे अं, गावामध्ये आता पुष्कळ शोध लागलेले आहेत विज्ञानाचे वगैरे, बघून घ्या, तरी माणसाच्या मनातनं पूर्ण गेलेलं नाहीये. की कुठली तरी साथ आली, आजारी माणूस पडला, की अख्ख्यात अख्ख्या देवीची कृपा, देवाची नाही म्हणत ना, देवीची. मग तिची ओटी भरली पाहिजे, तिला दान दिलं पाहिजे, त्या मंदिराला गेलं पाहिजे, तिला काय लोटांगण घातलं पाहिजे, हे आजही चाललंय. अगदी शिकली सवरलेली माणसं हे सगळं करतायत, पुरुषही करतायत, बायकाही करतायत. बाळाला आजार झाला, डॉक्टरची औषधं आपण देतो, पण तरी सुद्धा त्या स्त्री देवतेचं शांतवन करण्यासाठी तिथे जातात. गावामध्ये ते याची पालर साथ आली की परवापर्यंत मर्याईच्या गाडा काढलाय जायचा. आजही काही ठिकाणी काढलं मर्याईच्या. किंवा शीतळाई, म्हणजे स्मॉल पॉक्स म्हणतात त्याला, देवी अंगावर उठल्या तर त्या शीतळाईला जातात आणि हे करतात. शीतळ नाव सुद्धा त्याचं शीतळ, शीतल करावं, शांत चांगलं येतात. म्हणजे प्रदेशानुसार नावं वेगळी वेगळी असते. कर्नाटकात गेलं की यल्लामा, यल्लांबा, यल्ला म्हणजे सगळं, सर्वांची अम्मा, माता, विश्वमाता. अभिजाना परंपरेत गेलं की आपण संस्कृत शब्द वापरतो विश्वमाता, परंतु लोक परंपरेमध्ये आलं की अर्थ तोच असतो, यल्लंबा. आणि मग तुम्ही बघा की ज्या सगळ्या स्त्री देवता आहेत कुठल्या भारतभरच्या, त्या सगळ्या देवतांचं संबोधन काय असतं? आई, आई, यमाई, जानाई, जोखाई, लक्ष्मी आई, पार्वती आई, कुठल्याही गावातल्या आपल्या. आता सध्या सिरियल मध्ये पेव फुटलेला आहे. मी बघते गेले काही वर्ष, म्हणजे गेली 3-4 वर्ष, सगळ्या सिरियल मधनं एक देवता असते. आणि ती देवता कशी असते? लोकदेवता असते. म्हणजे बाकी ते घर चकाचक आधुनिक सगळं असतं, परंतु त्या देवतेची मूर्ती मात्र ओबडधोबड असते. तिचा चेहरा काळाकुट्ट असतो, आणि मग त्या काळाकुट्ट चेहरा तोही ओबडधोबड दगडाचा असतो. मग ते अलंकार बिलंकार सगळे पुष्कळ आधुनिक चढवलेले असतात तिथे. पण मग ती ओबडधोबड का? तिला तिची सुबक मूर्ती का नाही? असं तुमच्या माध्यमातल्या लोकांच्या डोक्यात येतं का कधी की असं का होतं? आणि घरातला प्रत्येक जण आईची कृपा, आईची कृपा, आईची कृपा करत असतो. आई तू हे कर, आई तू हे कर. बरोबर आहे का? बघा तुम्ही मला एक सिरियल दाखवा की ज्याच्यामध्ये अशी आई नाही. तर मला अतिशय आश्चर्य वाटतं की या सगळ्या सिरियल वाल्यांच्या डोक्यात एकदम ही आई कुठे जागी झाली, आणि ती सुद्धा अशी ओबडधोबड मुखवटा असलेली, काळाकुट्ट चेहरा असलेली, बाकी सगळं चकाचक असते सगळं. आणि ते मात्र, आणि मग ते आईची कृपा. माणूस आतून कुठेतरी वैयक्तिक आहे का? आणि त्याचे आविष्कार असेल, आणि मग ग्रामदेवताच्या निर्माण अशा त्या भयातल्या, आणि भयनिवारणासाठी त्यांचा उपयोग केला जातो. आणि त्या जुन्याच काळात होत होत्या असं नाही. मध्ये प्रश्न विचारला होता, आज मिथक निर्माण होतात का? तुम्ही बहुधा शेवटी तिथेच या. आताच सांगते, होतात. कारण जोपर्यंत माणसाच्या मनात भय आहे तोपर्यंत माणूस हे उद्योग करत राहणार. कारण का? ते आदिम भय आहे. म्हणून हा जो सगळा प्रवास आहे, लेखकांचा असू दे, संस्कृतीचा असू दे, ते मी नेहमी एका शब्दात सांगते, आदी ते अद्यतन. म्हणजे तुम्ही विज्ञान म्हणतात, म्हणजे आदिम काळापासून ते अद्यतन म्हणजे आता या क्षणापर्यंत जे आहे तो सगळा प्रवास जो आहे तो भयातन. आणि म्हणून आमच्याकडे केवढा मोठा हे आता अमुक यान आलं, ते मंगळावर निघालं, आमच्यावर निघालं. आमचे नेते काय करतात, तिथे नारळ फोडतात. आता एवढं जर तुमचं विज्ञान पुढे गेलेलं आहे आणि माणसाच्या बुद्धिमत्तेवर विश्वास आहे, तर नारळ कशाला वाढवायचा? कारण नारळ हे बळीचं प्रतीक आहे. की पूर्वी बळी देत असत, देव प्रसन्न व्हावा म्हणून बोकड बळी दिला, कोंबडी बळी दिली. आता त्याच्या प्रतीक म्हणून अभिजन परंपरेमध्ये नारळ आला. एवढंच आहे. तर मग हे का? तर ही जी भयभावना, ही भयभावना ही शाश्वत.
आपल्या अस्तित्वाच्या दाखल. आणि मग गंमत अशी की आता 2-3 वर्षापूर्वी महाभयानक बाकीच्या आता ह्या सगळ्या स्त्री देवता सांगितल्या या रोग निवारणासाठी आपण त्यांचं उपासना करतो ना. काय कॉलरा आला, पटकी आली, अमुक आले, स्मॉलपॉक्स आले. कोरोनाची ज्यावेळेला साथ आली त्यावेळेस कोरोना देवी निर्माण झाल्या गावोगाव. त्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या होत्या, प्रसिद्धी माध्यमातून त्या प्रसिद्ध झाल्या. आता एवढं विज्ञान पुढे गेले, जगाच्या पाठीवर त्या कोरोनावर लसी आल्या, अमुक झालं अमुक झालं, आम्ही इतक्या देशांना पुरवल्या, तितक्या देशांना पुरवल्या. मग ते कोरोनाची मंदिर कुठून आलं? हे माणसाच्या मनाचे आधीमत भय लपलेलं आहे, अस्तित्व बदललेलं. त्या भयाची बाह्य प्रतीक सिंबल, ते सिंबल प्रतीक रूपाने घेतात. पाहिलं नाही या तुझा सगळ्या प्रतिकात्मक पत्रम पुष्पम फलम तोयम वगैरे कुणासाठी? आम्हाला माणसाला ते लागतं. आम्हाला पत्र लागतं, पुष्प लागतं, फलं लागतं, तोय म्हणजे पाणी लागतं. आम्हाला जे जे लागतं ते आमच्या देवाला लागतं. आणि म्हणून कुठल्या देवाला नावं ठेवायचं, उपासकांना नावं ठेवायचं कारण जो माणूस पुरणपोळी खातो त्या देवाला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो. जो पत्र खातो त्याच्या त्या देवाला पत्र कापावं लागतं. जे कोंबडं खातं त्याच्या देवाला कोंबडं लागतं. त्यामुळे शेवटी माणूस तसा करतो, कारण त्याची भावना आहे. ती भावना नाही. तुम्ही विज्ञान युगाचा प्रश्न काढला म्हणून सांगितलं, याच विज्ञान युगात कोरोना देवी करतो. आता सिरियल मध्ये प्रत्येक ठिकाणी ही जी आई दिसते ती पुतना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्यांना आई म्हटलेलं आहे. त्यांचा पुरुष सहचर त्या मंदिरात शेजारी आहे का? आहे? यल्लम्मा नाही. कोल्हापूरची अंबाबाई आहे, तुळजाभवानी आहे, ते नाही, पण त्या आई आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे स्त्रीची जी निर्माण शक्ती आहे त्या निर्माण शक्ती मात्र शक्ती आहे. केवळ अपत्य जन्माला घालणं हे नाही. आणि म्हणून ती मातृशक्ती याचा अर्थ हा निर्माण शक्ती. आणि तिथे बाचा संबंध नाही. तिथे शेजारी बा नाही. बा असला तर आता त्याचे सगळे जर हिस्ट्री बघितली स्त्री देवतांच्या विकासाची, तर मग संतती कशी वाढली? तर आदिम अवस्था एक अशी आहे की ज्या ठिकाणी व्यक्ती स्वतंत्र आहे, त्यामुळे स्त्री स्वतंत्र आहे, पुरुष स्वतंत्र आहे. आणि मग ते त्यांच्या गरजेनुसार, नैसर्गिक गरजेनुसार एकत्र येतात आणि वंश सातत्य चालतं. त्याच्यासाठी विवाह नावाची भानगड आणि मग त्याच्याशी निगडीत असलेल्या काय पोथ्या, पुराण, नियम, धर्म, कथा, बिथा या सगळ्या संस्कृतीच्या प्रवाहात माणसाच्या गरजेनुसार माणसांनी निर्माण केल्या. म्हणून पहिले सगळे देव जे आहेत ते सगळे देव अनेक बायकांचे दादले आहेत. पण बाई कुठलीही आपल्या त्या नवऱ्याजवळ, तुम्हाला तिचा नवरा नावाची गोष्ट नाहीये. आणि मग आमचे एकनाथ महाराज सुद्धा भारूड रचताना कसं म्हणतायत, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला भवानी आहे रोडगाव आहे तुला. परत भवानी आईला. तर आमच्या स्त्री संत सगळ्या भारतभरच्या या स्त्री संत या स्वतंत्र आहेत. त्या तंगड्याशी तंगड बांधलेला नाही. ते ज्या वेळेला आमचं मिडल क्लास कल्चर येतं त्यावेळेस या सगळ्या भानगडी येतात, आपल्याला दिसतात. परंतु या सगळ्या स्त्री देवता आई आहेत, त्यांचा पुरुष सहचर तिथे नाहीये. असला तो आसपास असतो आणि जनरली ते भेटतात. त्याची रिच्युअल्स असतात. आणि मग आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईला ते तिरुपतीहून वर्षाकाठी एक साडी मिरवत येते. मग त्याचा आम्ही उत्सव करतो. मग ज्योतिबा असतो. मग ती यमाई वर्षातनं एकदा येते. तर ते ज्योतिबा यमाईच्या दारात जातो. मग ती यमाई दार बंद करून बसते, म्हणजे ती त्याला दादच देत नाही. तर हा जो काही हे आहे बाईच्या जवळ असलेलं तिचं स्वातंत्र्य,
की मी कोणाला दार उघडायचं आणि कोणाला नाही उघडायचं ते मी ठरवेन. हे संस्कृतीच्या प्रवासात सापडलं. तुम्ही स्त्री देवता म्हणालात आणि त्यातली जर मिथ उलगडत केलात तर या मिथ आणि तुम्हाला त्याच्यासाठी ग्रंथ सांग. म्हणून स्त्री देवतांच्या सर्जनेंद्रियाची पूजा आमच्याकडे सुरुवातीला सर्जनेंद्रियांची उघड पूजा होत होती. डॉक्टर ढेरांचं लज्जागौरी पाहिलं पुस्तक पहा आणि त्याच्या पूर्तीकरण पण झालेली आहेत अनेक ठिकाणी असे. कारण त्या याच्याबद्दल इंद्रियांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची विकृत मनं नाही घेत, त्याच्याबद्दलचा एक आदर. नंतरच्या काळामध्ये म्हणजे आदिम ते अद्यतनेकडे येताना बऱ्याच अशा मिसळी झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या उच्च उदात्तच राहत आल्या. आम्हाला मात्र असं वाटतं की आमची संस्कृती प्रगत होत गेली. ती प्रगत होत गेली का आणखीन काय होत गेलं त्याचा ज्यांचा त्यांनी विचार करावा असं मी फक्त म्हणेन. मी कुठलीही शेरेबाजी करणार नाही. एक प्रवास काय आहे सांस्कृतिक प्रवास त्याची उदाहरणं सांगता येतं. आणि म्हणून आमच्या लोक कवयित्री ज्या आहेत कलावतीच आहेत ज्या त्यांना लिहिता वाचता येत नसेल. एक शेवटची गोष्ट सांगते की आपल्याकडे इंग्रजोत्तर काळात एक असा प्रचंड मोठा गैरसमज निर्माण झालाय की लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण. ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते सगळे अडाळ. आणि म्हणून आमच्याकडे बायका शहाण्या केव्हा झाल्या ज्यावेळेला त्या शाळेत जायला लागल्या तेव्हा. पण मग आमच्या संत कवयित्रींचं काय, आमच्या गावच्यावर दळण दळणाऱ्या बायकांचं काय, सीतायनमधल्या कथा लिहिणाऱ्या बायकांचं काय, तुमच्या गाली नृत्य करणाऱ्या बायकांचं काय, आदिवासी बायका जे नृत्य करतात आणि गाणी म्हणतात त्यांचं काय. ही प्रतिभा आणि निर्माण शक्ती जी शब्दांची आहे, कथांची आहे, गीतांची आहे, नृत्यांची आहे, चित्राची आहे, शिल्पाची आहे, स्वयंपाकाची आहे. ते काय सगळ्या होमसायन्स कॉलेजमध्ये गेल्या होत्या का? त्या परंपरेने जेवढे तरी पदार्थांचा जो संभार आहे तो बायकांनी निर्माण केलेला आहे सगळं. यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. मी त्या मुंबईला ज्यावेळेला माझा सत्कार झाला लोकसत्ताने केला त्याच्यात मी उघड सांगितलं पहिल्यांदा मी सांगतो की आमच्याकडे शिक्षण आणि शहाणपण याच्यातला फरकच लोक लक्षात येत नाही की केवळ लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण. आता आमच्याकडच्या सगळ्या पुरुषांना तरी लिहिता वाचता येण्याची मुभा केव्हा मिळाली सगळ्या जाती जमातीच्या. तुम्हीच सांगा. विशिष्ट जाती जमातीच्या लोकांना ती मुभा होती ते सुद्धा पुरुष, बायकांना नाही. पण बायका शहाण्या होत्या की नाही, कृतिशील कामं माणसं घरं बांधत होती की नाही, विहिरी खणत होती की नाही, पाट काढत होती की नाही, शेती करत होती की नाही, घरात सोयी करत होती की नाही, हे ज्ञान असल्याशिवाय करत. शस्त्र निर्माण करत होती की नाही, कपडे निर्माण करत होती की नाही, सूत काढत होती की नाही, कपडे विणत होती की नाही. ही जी काही सगळी मंडळी आहे म्हणून त्यांना आज सुद्धा तुम्हाला माहित नाही शहरी मंडळी आता तुम्हीच विसरत चाललात तुमची मुळं. या ज्या सगळ्या निर्माण करणाऱ्या ज्या जाती जमाती आहेत त्यांना विश्वकर्मा जमाती असं म्हणलं जातं. म्हणजे सुतार लोहार सांबार या सगळ्या विश्वकर्मा यांनी हे खरं म्हणजे विश्व निर्माण केलेलं आहे. कारण जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते परंपरेने आदिम ते अद्यतन हा सगळा विकास होत आलेला आहे. यंत्रांनी त्यांना सपोर्ट केला. माणसाची जी शारीरिक शक्ती होती ती शारीरिक शक्ती काही पटीने वाढवली. म्हणजे आम्ही डोळ्यांनी बघत होतो, तोंडाने बोलतच होतो. माईक समोर आल्यामुळे आमची आवाजाची शक्ती वाढली एवढंच. मग बोलत होतो की नाही आम्ही, शाहीर गाणी म्हणत होती की नाही, बायका जात्यावर दळत होत्या की नाही, दळत होत्या, गाणी म्हणत होत्या. त्याच्यातलं त्या स्वतःला मनातलं आतलं काय आहे ते व्यक्त करत होत्या की नाही, करत होत्या. पुरुष आपल्याला त्रास देतो हे तिला कळत नव्हतं का? त्याच्यासाठी सिमॉन किंवा यायची गरज नव्हती. महिला मुक्ती वर्ष, त्या महिला मुक्ती वर्षातच मी हे सगळं सांगायला सुरुवात केली.
आणि मग त्यावेळेला मग नारायण सुर्वे म्हणाले, ताराबाई तुम्ही फार वेगळंच बोलता, हे लिहा. आणि नारायण सुर्व्यांनी माझं पहिलं पुस्तक काढलं, लोक परंपरेतील स्त्री प्रतिभा. हम्म. तुम्हाला नमुना म्हणून सांगते की पुरुष बाईला, म्हणजे पुरुष प्रधान व्यवस्थेमुळे बाईला त्रास होतो की नाही. बोली भाषा जी आहे ती बोली भाषा आहे, ज्याला आपण ग्रामबोली म्हणतो अशी. कडू केंद्रावर डोंगरी त्याचा डावा. मी जात्यावर जाता जाता पाठवलेले होते, मी काय कुठल्या पुस्तकात मी केली. कडू वेंद्रावण, वेंद्रावण नावाचं कडू फळ असते, ते कोल्हापूरच्या भागात रानात असते. कडू वेंद्रावण डोंगरी त्याचा डावा, पुरुषाचा कावा मला येडीला काय ठावा. आता हे किती डायरेक्ट आणले, आणि पण मिस्किलपणा आहे त्याच्यात, विनोद आहे, सटायर आहे, सटल विनोद आहे. याला प्रतिभा म्हणायचं की नाही. रेजिस्टन्स आहे. या बाईला अडाणी म्हणायचं का? अडाणी असलं तर आम्ही अडाणी. आमच्या संत स्त्रिया, आमची जनाबाई म्हणायला लागली, सारखे तुम्ही मला नावं ठेवता, हिचं आई कुठे, बाप कुठे, अमुक कुठे, तमुक कुठे, हे बाजारात नाही येते, अमुक करते, तमुक करते, हिंडते. पुढं पुढं काय? मी तुमचं ऐकायला लागले की तुम्ही मला जास्त अंगठ्याखाली दाबून ठेवला, डोळीचा पदरा आला खांद्यावर. ती आता अभंग प्रसिद्ध आहे. डोळीचा पदरा आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल, हाती घेईन टाळा खांद्यावरी वेणा, आता माझ्या मनात ओळख आहे. पंढरीच्या पेठे मांडी आले पाल, पालावरची बाई, याचा अर्थ काय माहिती आहे. मी पाल मांडलं, पण कुठं? पंढरीच्या. पंढरीच्या वाटे मांडी आले पाल, मलगटावर तेनं झालं. जनी म्हणे देवा मी झाली वेसवा. तुम्ही सगळ्यात स्त्रीची वाईट अवस्था कुठली मानता? वेश्यामुळेच. एखाद्या स्त्रीचं चारित्र्य हाणं, आज सुद्धा ते चाललंय. परवा त्या बाईच्या बिचारीने आत्महत्या केली, मग ती तसलीच होती. तसलीच म्हणजे काय? तर ती तिच्या स्वेच्छेने कोणाला तरी जवळ जात होते, हे तुम्हाला मान्य नाही. मग तिला वेश्येच्या पातळीवर आणून ठेवायचे. जनाबाई म्हणते हो झालेले रे, कोणी झाले केशवा, तुझ्याच घरात शिरले, तुझ्याच घरगुशी झाले, आता काय करायचं ते करू दे. तर आता ह्या बायकांना आम्ही आढळलं, शिक्षणाचा आणि शहाणपणाचा संबंध हा फक्त लेखन वाचनाशी आहे. आणि स्त्रीची ती शक्ती माहीत असल्यामुळे स्त्री देवतांना आदिम व्यवस्थेने प्राधान्य दिलेलं आहे. आणि आजही आमच्या मनामध्ये तुझं जबरदस्त भय आहे. किंबहुना मला सगळ्या सिरियल मध्ये आई दिसते, माणसाच्या मनातलं सुप्त भय वेगळ्या माध्यमातून उसळून येते का काय, अशी एक शंका माझ्या मनामध्ये. ते नकळत हे कुठेतरी आदिम अतृप्त अशी जी भीती आहे, ती भीती कुठेतरी उसळून येते का काय. तुम्ही आम्हाला पुढच्याही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. मी एक शेवटचा प्रश्न कंबाईन करून विचारतो. मॅर्लिन स्टोन या ज्या इतिहासकार आहेत, त्यांनी त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये गॉडेस रिमेंबर्ड याच्यामध्ये असं म्हटलं आहे की हिस्ट्री बुक्स कॉल द ग्रीक सिव्हिलायझेशन द डॉन ऑफ वेस्टर्न सिव्हिलायझेशन, द गोल्डन एज ऑफ ग्रीस. फॉर द मॅन इट वॉज बिगिनिंग अँड फॉर द वुमन इट वॉज एंड. बऱ्याच इतिहासकारांनीही अशी नोंद करून ठेवली आहे की स्त्री देवता, मातृदेवतांचा ह्रास आणि पुरुष प्रधान व्यवस्थेचा विकास हा कॉज अँड इफेक्ट सायमल्टेनियसली होत आहे. तर हे कसं या भारतातही झालेलं आहे. कारण काय झालं की स्त्री देवतांना आपण त्या नवसायास वगैरेच्या ह्याच्यात मानतो, परंतु प्रत्यक्षामध्ये स्त्रीची अवहेलना होतं. म्हणजे त्या स्त्रीच्या शक्तीमुळे त्या स्त्रीला देवत्व आधी दिलं, बरोबर. आणि मग देवत्व दिलं म्हणजे काय केलं, तिची दगडी मूर्ती केली मंदिरात तसं. आणि प्रत्यक्षामध्ये मात्र स्त्रीची अवहेलना अनेक पातळ्या. आणि मग ती पुरुष देवतांना प्राधान्य आलेलं दिसतं. आपल्याकडे अवतार कल्पना ही जी आहे, आदिमावस्थेमध्ये स्त्री देवता आणि पुरुष देवता यांची विवाहित जोडपे नाहीयेत कोणी. उलट म्हणे कशा आहेत,
हडलेला नवरा खैसाला नाही बायको. दोघे स्वतंत्र आहेत आपल्या आपल्या जागे तिथे. हे अवतार कल्पना जी येते ती मिडल एज. आणि मग त्या अवतार कल्पनेमध्ये विवाह विधी हा रिजेक्ट होतो. आणि मग त्याला मनुस्मृती निर्माण होणं, एक पतिरणार या बाईला फक्त एकच नवरा असावा वगैरे वगैरे, हे जी सगळी बंधनं आहेत ती मिडल एज मध्ये मधल्या काळात आली. आणि मग ती पुरुष डॉमिनेटिंग सोसायटी व्हायला लागली की ते देवतांच्या मध्ये सुद्धा त्याचं प्रतिबिंब दिसलं. म्हणून मग राम कृष्ण हे अवतार जे आहेत ते अवतार प्रभावी झाले. रामायण महाभारत वगैरे. परंतु स्त्रियांचे पुराण वगैरे हे बाकीच आहे. पुस्तकामध्ये ते थोड्याफार राहिले, म्हणजे लक्ष्मी स्तोत्र, सरस्वती स्तोत्र वगैरे असे अगदी नवसाय असा पुरते. परंतु प्रत्यक्षात पुरुष जसा आधिपत्य मिळवायला लागला, स्वामित्व मिळवायला लागला, तस तसं मग स्त्री डावलली गेली आधी. आणि म्हणून स्त्री देवता आहेत अजून पहिल्या. आणि तरी आम्ही 3.5 शक्तिपीठ महत्वाची मानतो. कारण का, जे मूळ असतं ते पूर्णपणे विसरता येत नाही. ते कुठे ना तरी कुठे शिल्लक राहतं. आणि मग ते तुमच्या भाषेमध्ये चालीरीती, उखाणे, म्हणी, उपासना, कपडे लत्ते कुठे ना कुठेतरी ते शिल्लक आहे. त्यामुळे आदिम पूर्णपणे नाही समजत नाही. म्हणून आदिम ते अत्यंत. आणि म्हणून त्या माणसाच्या मनाचा सुद्धा अंतःस्तर जो आहे तो सामूहिक अबोध मनाचा स्तर आहे. आणि त्याच्यामध्ये अनुभवांचे हे सगळे साठे आहेत. आणि ते मग प्रसंग परत होईल उसळून. ओके. आणि म्हणून पाश्चिमात्य मंडळींना विशेषतः 75 मध्ये ज्या वेळेला ते आंतरराष्ट्रीय महिला दिवस वगैरे आलं आपल्याकडे, त्यावेळेला पाश्चिमात्य अभ्यासकांना, विशेषतः स्त्री अभ्यासकांना अतिशय आश्चर्य वाटायला लागलं की भारतामध्ये स्त्री देवता एवढ्या डॉमिनेटिंग असून सुद्धा तिथे स्त्रियांचं पारतंत्र्य आणि गुलामगिरी इतक्या मोठ्या प्रमाणावर कशी आली. तर आपल्याकडे सरंजामशाही जेव्हा आली त्यावेळेला स्त्रीचं दमन मोठ्या प्रमाणात, स्त्रियांचे बाजार भरायला लागले. पेशवाईमध्ये स्त्रियांचे बाजार त्याच्यावर पुस्तकं आहेत, भरपूर संशोधन झाले. ते काय नाटकशाळा, अमुक तमुक वगैरे, किंवा वेश्यांची वस्ती, हे सगळं मोठ्या प्रमाणात. तर तुमच्या काही इंटरव्ह्यूज मध्ये तुम्ही जेव्हा आपण मातृसत्ता, मातृप्रधान व्यवस्था आणि स्त्री देवता यांचा उद्धार या सगळ्यांचा जेव्हा ऱ्हास होत होता तेव्हा, आणि पुरुष प्रधान व्यवस्था निर्माण होत होती, तर त्याच्या मुळाशी एक पुरुषाला स्त्रीविषयी वाटणारा द्वेषापेक्षा एक भय असं कुठेतरी एक दिसून येतं. अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत मार्गारेट मेड, यांनी पण त्यांच्या पुस्तकामध्ये वोम एनव्ही नावाची एक संकल्पना मांडली आहे की पुरुषाला स्त्रीबद्दल भय आहे. तर त्या भयाबद्दल तुम्ही थोडं सविस्तर, तुम्ही एक नाटकाचा एक उल्लेख केला होता, तो थोडा व्यवस्थित सविस्तर सांगला होता. ती गोष्ट खरी आहे. कारण काय झालंय की शेवटी माणसाला सुरक्षितता कुठे असते, तर माझ्या निर्मितीवर माझा जैविक निर्मिती मूलभूत कुठली, तर अपत्य. आणि मग त्या अपत्यावर मग असेच म्हणलं जैविक हक्क हा आईचा. मग पुढे जसजसं शेती व्यवस्थेला पर्याय म्हणून दुसरे मार्ग निर्माण व्हायला लागले, किंवा शेती व्यवस्था सुद्धा यंत्रजनित व्हायला लागली. म्हणजे नांगराचा शोध लागला. नांगर हे खरं म्हणजे शेती व्यवस्थेतलं पहिलं यंत्रच नाही का. मोठ हे पहिलं यंत्र पाणी देण्याचा, पंप येण्याच्या. तर त्यामुळे ही शेती व्यवस्था जी पहिल्यांदा स्त्रीच्या ताब्यात होती ती पुरुषांनी अक्वायर केली. कारण का, आणि विशेषतः जनावरं पाळून त्यांच्याकडनं काम करत नाही. म्हणजे बैलाचा नांगर ज्या वेळेला आला त्यावेळेला शेती ही पुरुषांनी अक्वायर, त्याच्यावर आधिपत्य मिळवलं. आणि जमिनीवर मालकी मिळवली की जमिनीच्या मालकीणीवर पण मालकी मिळवली.
म्हणून पहिली आपली देवता भूदेवता भूदेवता आपण म्हणतो. सगळ्याच्या देवताच्या मुळामध्ये भूदेवता आणि जलदेवता. हम्म. आणि या भूदेवता आणि जलदेवता त्यांच्यावर आधी मालकी मिळवली आणि मग त्यांच्या ज्या स्वामिनी स्त्रिया त्यांच्यावर मालकी मिळवली. हम्म. आणि म्हणून मग त्या होणाऱ्या अपत्याला पहिल्यांदा नाव बापाचं लागलं. की जे एक काळ असा होता की जिथे मुलाला आईवरनं नाव ठेवलं जातं. हम्म. म्हणजे सुमित्रेचा मुलगा सौमित्र. आता ते तसं नाही राहिलेलं. आणि म्हणून मग त्या अपत्यावर मालकी, त्या आधी त्या स्त्रीवर मालकी, स्त्रीच्या उत्पादनावर मालकी, जैविक उत्पादन म्हणजे अपत्य त्याच्यावर मालकी. आणि मग तिच्या मनावर मालकी, तिच्या बुद्धीवर मालकी, तिच्या सगळ्यावरच मालकी. आणि मग ती संपत्तीवर मालकी, तिने जे मिळवलेलं असेल त्याच्यावर मालकी. ओके. तर प्रश्नांची मालिका तर तशी संपलेली आहे. तर शेवटचा प्रश्न असा असेल की आमच्या दर्शकांसाठी मिथक आणि देवी या विषयांवरती जर का त्यांना अजून वाचायचं असेल तर तुम्ही कोणती अशी 5 पुस्तकं रेकमेंड कराल? मी काढली होती खरं म्हणजे लिस्ट. लज्जा गौरी तर एक आहेच. हो. कुठल्या अग्रक्रमाने. म्हणजे ते आत्मसाक्षात्कार झाल्यासारखं स्त्रियांना म्हणजे होऊ शकेल असणार. खूप 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 धन्यवाद. सविस्तर उत्तर दिल्याबद्दल, एवढा वेळ दिल्याबद्दल, ऐकल्याबद्दल.